आखाती देशातील युद्धाचा परिणाम जर आपण पाहिलं तर देशावरही मोठ्या प्रमाणावर झाला आणि त्यामुळं अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर पेट्रोलसाठी वाहनांच्या रांगा पेट्रोल पंपवर पाहायला मिळाल्या। मागील 5 दिवस जर आपण पाहिलं तर अमरावतीच्या पेट्रोल पंपवर जे आहे ते पेट्रोलसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या, परंतु आता जर आपण पाहिलं तर कुठेतरी परिस्थिती निवडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काल याच वेळेस जर आपण पाहिलं तर मोठी गर्दी जी आहे ती वाहनाची या ठिकाणी पेट्रोल घेण्यासाठी झाली होती। जवळपास 1 तासभर जे आहे ते पेट्रोल घेण्यासाठी नागरिकांना जे आहे ते रांगेमध्ये राहावं लागत होतं, परंतु आता जर आपण पाहिलं तर गर्दी जी आहे ती ओसरलेली आहे। पेट्रोल पंपवर जवळपास 10 ते 15 वाहनं या ठिकाणी दिसतात। काल जर आपण पाहिलं तर 100 पेक्षा अधिक गाड्या याच ठिकाणी ज्या आहेत त्या पेट्रोल घेण्यासाठी आल्या होत्या। दुसरीकडे माझ्या बाजूला एक पेट्रोल पंप या ठिकाणी देखील आहेत। या पेट्रोल पंपवरही देखील गर्दी जी आहे ती ओसरलेली आहे। मोठ्या प्रमाणावर जे आहे ते याही पेट्रोल पंपवर गर्दी जी आहे ती झाली होती, परंतु आता त्या ठिकाणी देखील तुरळकच वाहन चालक जे आहे ते पेट्रोल घेण्यासाठी येतात। मागील 5 दिवस जर आपण पाहिलं मोठा संघर्ष जो आहे तो अमरावतीकरांना पेट्रोलसाठी करावा लागला। अनेकांना भीती वाटत होती की लॉकडाऊन लागणार आणि त्यामुळं पेट्रोल मिळणार नाही, त्यामुळं पेट्रोल पंपवर जी आहे ती गर्दी झालेली होती, परंतु आज मात्र परिस्थिती निवडताना दिसते। आपल्यासोबत पंप चालक दादा, काय परिस्थिती आहे आजची सध्या पेट्रोल पंपवर? चांगली आहे ना। आता सध्याचा माल खूप आहे आमच्याजवळ, खूप माल आहे। काल खूप गर्दी झाली होती, मागील 5 दिवस गर्दी होती। आता बाकीचे पंप बंद असल्यामुळे आमच्या पंपावर तर गर्दी राहणारच आहे। बाकीचे पंप एवढे ड्राय राहू राहिले, माल नाही तिथं बाकी। आता काय परिस्थिती आहे, गर्दी उसरली का? आता गर्दी होऊ नाही शकत म्हणा, सगळ्या लोकांनी भरपूर माल भरून ठेवलेला आहे स्वतः। आता एवढी काही गर्दी होणार नाही। म्हणजे रोजच्या तुलनेत लोक जास्त पेट्रोल खरेदी करत होते। आता ते तर गर्दी अशी करत होते का त्याला वाटत होते पेट्रोल भेटते का नाही भेटत, त्यामुळे गर्दी करणारच आहे। लोकांमध्ये भीती होती की पेट्रोल मिळणार की नाही मिळणार, त्यामुळं लोकांनी जी आहे ती गाडीच्या टंकी मोठ्या प्रमाणावर पेट्रोलने भरून घेतलेल्या आहे, त्यामुळं गर्दी होत होती असं पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे। एकंदरीत जर आत्ता पाहिलं आपण तर गर्दी जी आहे ती ओसरलेली आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडे समी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।